अकोले तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक, दूध उत्पादक, व्यापारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात अकोले येथील महावितरण कार्यालयावर संध्याकाळी टेंभा मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केलाय। उन्हाळ्यात वारंवार होणारं लोड शेडिंग, रात्रीच्या वेळी खंडित होणारा वीज पुरवठा, शेतकऱ्यांच्या पंपांना मिळणारी अपुरी वीज, दूध व्यवसायावर होणारा परिणाम, वाढती वीज बिले आणि नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता चालणाऱ्या विजेचा लपंडाव यामुळे अकोलेकर आता संतप्त झाले। संध्याकाळी वीज गायब झाल्यानं दूध उत्पादक, लघु उद्योजक, विद्यार्थी आणि सामान्य कुटुंबांचं जीवन विस्कळीत होत असल्याची भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याच्या निर्णयाला देखील जोरदार विरोध करण्यात आला। ग्राहकांच्या शंकांचं समाधान केल्याशिवाय आणि पारदर्शकता आणल्याशिवाय तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक मीटर बसू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय। पावसाळा तोंडावर आला असताना वीज पुरवठ्याचा संभाव्य खेळखंडोबा टाळण्यासाठी महावितरणने आजपासूनच ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। वीज ही चैनीची नव्हे तर जीवनावश्यक सेवा आहे। शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचं काम महावितरणाने थांबवावं अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। अकोले तालुक्याच्या जनतेचा आवाज आता अधिक बुलंद होत असून अन्यायाविरुद्धचा हा लढा आणखी तीव्र होणार असल्याचं चित्र या मोर्चातून दिसून आलं। खरं म्हणजे संख्येनं कमी दिसत असलेलो तरी निखिल जगताप यांनी, सुरेश भाऊंनी सांगितलं, अक्षय आवाळेंनी सांगितलं, अकोले तालुका केवळ इतिहासाचं आणि क्रांतीचं गीत गात नाही, भूतकाळातील घटनांची केवळ आठवण करत नाही, वर्तमान काळामध्ये भविष्यातल्या पिढ्यांनी इतिहास सांगावा अशा प्रकारची एक ताकद, क्षमता, उर्मी उराशी बाळगून आहे। हे खरं तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथे सांगण्याची गरज आहे। मीटर हटावची चळवळ अकोल्यात सुरू झाली, महाराष्ट्राला धोरण घ्यायला लागले। औरंगपूरला पहिली ठिणगी पडली, त्याचा वनवाद राज्यभर पेटले। राघोजी भांगरेंचं बंड जल जंगल जमिनीच्या साठी, अधिकाराच्या साठी अकोल्यातून सुरू झालं। स्वातंत्र्य संग्रामामध्ये, इतिहासाच्या पानांमध्ये, इंग्रजी सत्तेच्या गॅझेटमध्ये त्या बंडाची नोंद आहे। भंडारदऱ्याचं पाणी वाहून जात होतं, इथल्या अकोल्याच्या लोकांना फक्त पाणी पाहावं लागत होतं। पाण्याच्या फेरवाटपाची चळवळ अकोल्यात उभी राहिली, राज्य सरकारला धोरण घ्यायला लागलं। इथलं जे काही निळवंड्याचं धरण आहे त्यासाठी 13 निर्णय महाराष्ट्र सरकारला, मंत्रिमंडळाला खास बाब म्हणून घ्यायला लागलेले आहे। मगाशी सुरेश भाऊंनी सांगितलं, निखिल भाऊंनी सांगितलं, त्यांचेच आम्ही वारसदार आहोत, त्यांच्याच आम्ही कुटुंबातले आहोत। काल आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायला पाहिजे। काल एका कामासाठी इथे आलो होतो, हातात काठी होती, हात थरथरत होते त्या आजोबांचे, ते टेबलला धरून उभे राहिले होते। ह्या कार्यालयामध्ये ते अमानुष आणि अमानवी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना बसायला खुर्चीनेच लिहू शकते साहेब आपण? वाईट आहे, जाऊ द्या। तुम्हाला आई वडील आहे, मला आई वडील आहे, आजी आजोबा आहे, हे अमानवीय आहे, असंवेदनशील आहे। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए। आम्ही काय केवळ राजकारण करायला आलेलो नाही आहोत। 2-4 मुद्दे आपल्या समोर ठेवतो, म्हणजे मोर्चाची धग जी आहे ती आपल्याला कळायला मदत होईल। आम्ही राजकारण करायला नाही आलेलो, परंतु आता परशुराम भाऊ सांगत होते, जेव्हा दुधाच्या धारा काढायच्या असतात, तेव्हा पाणी भरायचं असतं, तेव्हा नेमकी वीज जाते। सामान्य वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी ही मंडळी आलेली आहे। मग काय न्याय हक्क आहे, कोणते न्याय हक्क आहे, कोणत्या समस्या आहे? अकोले तालुक्यातील जनता नेहमी वीज बिल भरते, सतत अंधार असतो। काल 2 तास लाईट गेलेली होती, असह्य उकाड आहे, लहान मुलं आहेत, बाळंतीण झालेल्या स्त्रिया आहेत, पेशंट आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, परंतु प्रचंड उकाडा सहन करायला लागतो। आणि इथल्या अधिकाऱ्यांना निखिल भाऊ असं वाटतं, व्हॉट्सअपवर उठाबशा काढतात, त्यांचं काय एवढं गांभीर्यानं ऐकायचं, काय करणार आहे करून करून?
काल मी आमदार साहेबांशी बोललो, माननीय विखे पाटील साहेबांशी बोललो. त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मुद्दा ऐकून घेतला. थोरात साहेबांशी बोललो. इथं शेळके साहेबांना सांगायला आलो होतो, त्यांनी सांगितलं तेवढं करून घे. मी नंतर शेळके साहेबांना फोन केला. ते वैयक्तिक होईल असं नाही बोलायला पाहिजे खरं म्हणजे, पण आपल्याला कारभाराचे नमुने पण सांगायला पाहिजे. ते म्हटले मला पोलीस स्टेशनला काम होतं. हे इथं ग्राहक दारात उभे आहेत. 42 डिग्री सेल्सिअसला ग्राहक आलेले आहेत. काहीतरी धग आहे, आग आहे. मला पोलीस स्टेशनला काम होतं. शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीज मगाशी सांगितलं, पाटातून ओठात म्हणजे वाफ्यात पाणी जायची वेळ आली. पाणी पण नाहीये, सांगळे काढतात ते लोक. अजून पुढची एक महत्वाची गोष्ट अशी आहे का 2330 असं मीटर मध्ये आमच्या डिजिट आहे. 2370 लिहून दिलेले. एप्रिल महिन्यातील वीज बिल अकोले आणि परिसरातील कोणत्याही वीज ग्राहकाला मिळालेलं नाही. मार्च पासून नाहीये, एप्रिलचा तर खात्रीने सांगतो. का नाही? जर आपण बिल भरतो तर वीज बिल मिळत नसेल आणि त्या आकड्यांचे फेरफार, आता इथे निळे नावाचे आमचे सहकारी आलेले आहेत. त्यांचे वडील वारले, ते गावाला गेले, तिथे आदिनींचं मीटर आणून बसवलेलं आहे. वडील वारलेले आहेत. परस्पर बसवलं. अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती त्यांनी. अजूनही करतील लोक, पण हे उदाहरण याच्यासाठी सांगतो. सुगाव खुर्दचं एक युनिक केस आहे. 2 महिन्याचं बिल दिल्यानंतर त्यांना सांगितलं की ते पोल बसवावं लागेल तुम्हाला. 2 महिन्याचं बिल दिलं, नंतर सांगितलं पोल बसवायला लागेल. त्याने मी बिल भरलं, आता पोल कसला बसू? मग MSCBच्या कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाऊन पोल बसवला. इथे अकोले शहरात एक डॉक्टर प्रॅक्टिस करतात. त्यांना 100 फुटावर पोल पाहिजे. त्यांना म्हणे तुमचा तुम्ही पोल घेऊन या. हे उदाहरण मी यासाठी देतोय की नुसतं चालूय, भोंगळ कारभार आहे, बोलतोय असं नाहीये. या कारभाराला काय म्हणतात? कपडे घातलेला कारभार म्हणतात, भोंगळा नाही. मग तर हे मुद्दे जे आहे हे वरिष्ठांच्या पण कानावर घातले आणि शेळके साहेबांनी पण. शेळके साहेब काय आपले दुश्मन नाही, परंतु खुर्चीवर बसल्यानंतर प्रशासनाला मानवी चेहरा लागतो. हा अमानवी आणि असंवेदनशील कारभार आहे. मीटर रिडिंगचा तो विषय झाला. आता ग्राहक कार्यालयात येऊन तक्रार करतात आहे. इतकी उत्तम आणि उद्धट वागणूक मिळते, उत्तरच देत नाही, बोलतच नाही. मग सभ्य आणि असभ्य, न्याय आणि अन्याय, धर्म आणि अधर्म यातलं अंतर पुसट होऊन जाईल. आपण आता सभ्यपणानं बोलायला आलो, पुढच्या वेळेला ही सभ्यता राहणार नाही, दिसणार नाही. कोणत्याही प्रकारचे स्पष्ट आणि तांत्रिक दोष नसताना मीटर बदलले. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी सांगितलं बोलताना, स्मार्ट मीटर टाकलेले. आपण उलट वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हिताची गोष्ट बोलतोय. त्यांनी इथल्या जनतेतला आक्रोश जो आहे, अन्यायाच्या विरुद्ध अकोलेकर कशा पद्धतीने पेशानं पेटून उठवून जाब विचारतात, याचं रिपोर्टिंग वरती नको करायला. यांचे ड्युरेशन लांबे आहेत आणखी, नोकऱ्या आणि यांचे सगळे. मुद्दा असा आहे, स्मार्ट मीटर बसवलं राजू भांगरेंचं, परंतु काही सांगितलं नाही. तर याची वर्किंग कसं करतं, स्टाफ कोण आहे, स्मार्ट मीटर बसायला कोण येतं, ग्राहकाचा कन्सर्न आहे का. इथे तक्रारी घेऊन येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांचं काउन्सिलिंग होत नाही. 2-4 दिवस घर बंद असलं, निळे सरांचं, राजूचं, जसं तिथं किती तत्परता आहे. 7.5 HP मोटारीचं कनेक्शन आता तुम्ही सांगितलं सुरेश भाऊ कट करायला घेते देवठाणला. एका बाजूला 7.5च्या पुढच्या, एका बाजूला राज्य सरकार मंत्री काय सांगतात आहे, अडचण आहे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि अधिकारी जे आपल्यामधलेच आहे, आपलेच आडनावातले, ते मात्र अत्यंत विचित्र पद्धतीने वागतात आहे. संघर्ष टोकाला जाऊन करण्याच्या आधी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या भावना इथे मांडलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी
माननीय शेळके साहेबांना विनंती आहे, इथं स्टाफला विनंती आहे, या ज्या मागण्या आहेत त्या संबंधानं इथं चर्चा, इथं तर तुम्ही ते निवेदन करतीलच, वीज वितरण कंपनीच्या अकोले उपविभागीय कार्यालयाची बाजू काय आहे ती मांडतीलच, परंतु इथं बैठक व्हावी,